तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पवन करंडे या ब्लॉगच्या चॅनलवरती. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कालच्या परवाच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो की आपल्याला मांगेरावाचं जे मंदिर आहे ते तुम्हाला मी पूर्ण परत एकदा नीट आणि एकदम फक्त मांगेरावाचंच मंदिर त्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. म्हणजे मी भरपूर असे ब्लॉग शूट केले की ते मी मांगेरावाचं मंदिर दाखवले, पण त्या ब्लॉगमध्ये गाव पण दाखवले आणि काही मिनिटाचं फक्त मंदिर दाखवले किंवा काही मिनिटात दाखवले. तर आज पूर्ण ब्लॉग आपल्या मांगेरावाच्या मंदिरावर आहे. तर मस्त वाजलेले आहे 5:30, पावसाचं वातावरण झालंय, म्हणजे भुरभुर पण येते. मी नेमकं सकाळी लेट आलो, तर आत्ताच झोपेतून उठलोय. तर हे बघू शकते आपली मांगेरावाची नदी आहे. हे मागच्या ब्लॉगमध्ये दाखवले, पाणी वगैरे काय अजून आलेलं नाही आणि तेवढा पाऊस पण झाला नाही की पाणी येईल. पूर्ण गवत वगैरे उगलेले. आता काही दिवसात नक्कीच पाणी येणार आहे, त्याच्यावर पण आपले ब्लॉग येतीलच. त्या दिवशी आपण आपले आयक्यूब सर्व्हिसिंग करून आणली, तो पण ब्लॉग सोडलाय. तो पण तुम्ही नसन बघितला नक्कीच बघा. आयक्यूब शोरूम आयक्यूब सर्व्हिसिंग होते का नाही. तर आता आपण आधी मांगेरावाच्या मंदिरात जाऊ, कारण की पाऊस येऊ राहिला. जर का आपण भिजलो तर आपलं ब्लॉग शूट होणार नाही. तर आपल्याला खोपेश्वरला पण जायचं होतं. पावसाच्या वातावरणाने वाटते आज काय खोपेश्वरला जाणं होणार नाही. तर न उशीर करता आणि न टाइमपास करता पहिले आपण मांगेरावाचं तुम्हाला मंदिर दाखवतो आणि मग तिथून पुढे जर का वेळ उरला तर खोपेश्वरला पण जाऊ. तिथं पण मस्त एक ब्लॉग शूट करू आणि कॉमेडी व्हिडिओ पण शूट करू. आणि लवकरच मित्रांनो आपले कॉमेडी व्हिडिओ खूप भारी येणार आहेत, कारण की काहीतरी नवीन आणतोय. तर बघा, तर चला आता जाऊ आपण मंदिराकडे. तर आलेलो आहे आपण मांगेरावाच्या मंदिरापाशी मित्रांनो. तर आज आहे शनिवार, तर हा ब्लॉग मी शनिवारी रात्री 5 वाजता शूट करतोय. हाच ब्लॉग जर का मी मित्रांनो जर का सकाळी 12च्या दरम्यान शूट केला असता तर तुम्हाला हे दिसतं इथं एवढी पब्लिक असते. दर शनिवारी जेवण असतं नाही का, महाप्रसाद असतो. तर आपण तर कधी येत नाही, म्हणजे महिन्यातून एक शनिवार येत असेल तर दर शनिवार तर येणं होत नाही. पण खूप पब्लिक असते मित्रांनो, खूप म्हणजे खूप, तुम्हाला काय सांगू एवढी पब्लिक असते. तर आता इथं पूर्ण स्वच्छता आहे एकदम. बघा म्हणजे आज महाजेवण म्हणजे जेवण झालंय तरी पण तुम्हाला एक पण पंतरावळी दिसणार नाही, एक पण पंतरावळी. बघा आता माझी आजी आली होती, आजीने लापशी आणली होती थोडी, तर ती मी लापशी पण खाल्ली घरी. तुम्हाला एक पंतरवाळी किंवा एक गल्लास पण पडलेला दिसणार नाही. आहे का? नाहीये बघा, अजिबात नाही. स्वच्छता. परत जिकडं स्वयंपाक करतात तिकडं बघा, जिकडं स्वयंपाक करतात तिकडं पण कचरा नाही, फक्त लाकड आणि विटा आहे ते बघा, ते बनवण्यासाठी. एवढी स्वच्छता मस्त एकदम. आणि पलीकडे ऊस आहे मस्त, खूप फ्रेश वातावरण आहे. आता पाऊस येतोय, वारं वेळ सुटलंय मस्त एकदम. तर चला तुम्हाला मंदिर दाखवतो. तुम्ही सिनेमॅटिक मध्ये इथं बघितलंय. तर हे बघा असं मंदिर. आणि आता आपण आज जाऊ. पहिले मी दर्शन घेतो आणि त्यानंतर दर्शनानंतर मंदिर दाखवतो आणि मंदिराची थोडीशी माहिती देतो. तर चला मित्रांनो, आता माझं दर्शन वगैरे झालंय. तर मी जसं दर्शन केलं मी तसं मंदिराचं चारी साईडने फिरलो, सगळं काही तसं सगळं काही दाखवतो. काहीच वेगळं नाही किंवा काही स्क्रिप्टेड नाही. चला आपण पहिले मंदिरात चारी साईडने फिरतोय, चक्कर मारतोय. हे बघा खाली पाऊस आलाय, पूर्ण फरची वल्ली वल्ली झाली. तर लवकरात लवकर मला ब्लॉग शूट करावं लागेल. हे बघा मंदिर एकदम स्वच्छ आहे, बघू शकता तुम्ही, एकदम स्वच्छ. म्हणजे आता इथे एक माणूस पण नाही, मी सोडलं तर फक्त मी एकटा आहे. एवढं मंदिर स्वच्छ बघा. म्हणजे असं नाही की इथं कोणी मंदिर बघायला नाही आहे, पण मंदिर एवढं स्वच्छ आहे ना मित्रांनो, तुम्हाला काय सांगू. हे बघा बाहेर मस्त कॉलम वगैरे इथं बसायला, इकडं घरं वगैरे. असं नाही का मंदिरापाशी घरं नाही, इकडे घरं पण आहेत बघा. इकडे पण घरे, म्हणजे 500 मीटरवर घर आहे. इथं एक जणाचा गोठा पाणी मित्रांनो. हे बघा खूप स्वच्छता आहे मंदिरात, खूप. पण तुम्हाला मित्रांनो मी एक सांगायचं राहिलं की मी तुम्हाला मंदिराच्या आतमधला देव नाही दाखवू शकत, कारण की ते अलाउड असू किंवा नसू असं व्हिडिओत नाही दाखवू शकत. म्हणजे मला तरी, मी अजूनपर्यंत कोणत्या मंदिरात दाखवलेलं नाही. तिथं परमिशन आहे तिथंच दाखवले. काही काही वेळेस, अरे बापरे, काही काही वेळेस तर मी माझे अर्धाले ब्लॉग डिलीट केलेले आहेत. म्हणजे का? कारण ब्लॉग शूट करतो आणि आतमध्ये जातो, बोलते की अलाउड नाहीये, सॉरी, व्हिडिओ. त्यामुळे मी खूप खूप ब्लॉग डिलीट केलेत. त्यामुळे मी असं शक्यतो जर का कुठं देवाच ठिकाणी गेलो तर ब्लॉग काढतो, पण देवाला दाखवत नाही.
परिसर दाखवतो, मंदिर दाखवतो. आणि जर का तुम्हाला यायचंच असेल तर मंदिरात येऊन तुम्ही पाय पडून जाऊ शकता. पत्ता देहरे. देहरेतून पांढरी वस्तीचा रोड आहे, तिथून डायरेक्ट सरळ सरळ यायचं. मांगेरावाचं मंदिर विचारलं तर कुणी पण सांगून, म्हणजे देहरे गावात तर आले ना तुम्ही, देहरे गावात मांगेराव मालोवा मालोवा वालोवा मांगेरावाचं मंदिर विचारलं तर कोणी पण सांगा. असं आमच्या देहरे गावात असं नाहीच आहे की त्याला मांगेरावाचं मालोवाचं मंदिर माहित नाही, मालोवा मालोवाचं. आणि मित्रांनो हे नाव हे मागच्या 1 वर्षात आमच्या गावातल्या सर्व जेवढे मंदिर आहे, सर्व देवांचे देवींचे सर्व मंदिरांना वरती नावं लावलेली आहेत ट्रस्टीने. आता ट्रस्ट कोणती आहे काय मला काय माहित नाही, म्हणजे मी याच्यावर पण ब्लॉग शूट केला पण मला आता माझ्या एवढं लक्षात नाही. खूप म्हणजे खूप. आणि मंदिराचं काम पण यावर्षी नवीनच झालंय. म्हणजे पहिले जे मंदिर होतं ना ते कोणी ब्लॉग शूट केला का नाही मला माहित नाही. मी जर का पहिले मित्रांनो, म्हणजे मला जर का 2 वर्ष आधी जर का माहित असताना असं असं होऊ शकतं तर मी ब्लॉग शूट केले असते. पण मला आता 1-1.5 वर्ष झालाय, 1.5 वर्षानंतर मंदिराचं काम झालेलं आहे. आणि मित्रांनो आमच्या मांगेरावाच्या मंदिराचा खूप मोठा इतिहास आहे. तो इतिहास मला थोडासा माहिती आहे, पण तो इतिहास मी तुम्हाला सांगतो चुकू शकतो. त्यामुळे मी माझ्या आजीकडून परत एकदा तो इतिहास माहिती करून घेणार आणि नक्कीच तुम्हाला मी सांगणार आहे. खूप मस्त ऐकणारा इतिहास आहे, पण तो इतिहास जर का तुम्ही ऐकलात तुम्हाला त्या इतिहासावर म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल की हे खरंच असू शकतं का, हे खरंच झालं असेल का, का मी खोटं बोलतोय किंवा असं होतं का. तर मित्रांनो होतं खूप. मी आता नाही सांगू शकत. जर का तुम्हाला त्यात 2-3 शब्द तरी सांगितले ना तर ते मला असं वाटतं की योग्य नाही, कारण की पूर्ण इतिहास माहिती असल्याशिवाय सांगून फायदा नाही. आता जे देहरे गावातले त्यांना मालोवा वालोवा मांगेरावाचा सगळा इतिहास माहिती, सगळा म्हणजे सगळा इतिहास. मांगेरावा कोण होते, मालोवा वालोवा कोण होते, हे मंदिर स्थापन केव्हा झालंय, हे मंदिर कधीच आहे आणि का झालंय, कशामुळे झालंय, मालोवा वालोवा ते काय करत होते, मांगेरावा कोण होते. खूप काही खतरनाक इतिहास आहे. म्हणजे मी पण 2 वेळा ऐकलाय तरी पण माझ्या लक्षात नाही. म्हणजे थोडाचे मेन लक्षात आहे, पण ते मेन सांगून उपयोग नाही. त्याच्या मागचं कारण ते कशामुळे झालं हे तर माहित पाहिजे. तर आता एक दिवशी नक्कीच मालोवा वालोवाच्या मंदिरात जाऊ आपण. पण तिथं मित्रांनो ब्लॉग नाही शूट करता येत, म्हणजे फक्त मी तुम्हाला मंदिराच्या बाहेरून नावच दाखवू शकतो, मंदिराच्या आतमध्ये पण नाही जाऊ शकत व्हिडिओ घेऊन. आणि मित्रांनो आमच्या जेव्हा यात्रा असते ना जेव्हा तुम्ही देरेगावची यात्रा येतात तेव्हा आम्हाला डोक्यावर रुमाल बांधलेलाच लागतो. लेडीज असो किंवा माणूस असो पोरगा असो कोणी पण. आमच्या यात्रामध्ये काळं कलर चलत नाही. काळं कलर जर का तुम्ही घालून आले किंवा डोक्यात काही काळं असलं तर बांधून यायचं नाही का, कारण की आमच्या गावात चलत नाही. डायरेक्ट मारामारी होती नाही का. मारामारी म्हणजे आमच्या देवाला चलत नाही, ती का नाही चलत हे पण मी नाही सांगू शकत. तर कसा वाटला ब्लॉग मित्रांनो, खूप भारी ब्लॉग बनवला मी. आणि आज एकदम स्वच्छता, एकदम वारं मस्त सुटलंय, शांतता खूपच मस्त शांतता वगैरे. आणि हे बघा मंदिर परत एकदा. आता मी मस्त हा ब्लॉग मी शनिवारी शूट केला, मी हा ब्लॉग सोडणार सोमवारी. तर चला आता आपण निघू घराकडे, नाही तर पाऊस आला तर आपण इकडेच गुतू परत. मग पाऊस एकदा आला का थांबत नाही. आणि आता समर्थ भाऊचा फोन येतोय, तो बोलतो खोपेश्वरला जायचं. तर बघू मग काय होतंय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल. असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी, नवीन मंदिर बघण्यासाठी देहरे गावातले व अहिल्यानगरमधले. लवकरच आपण हरिश्चंद्रगडला पण जातोय, तर तिकडचा पण खूपच मस्त ब्लॉग बनवणार आहे. किती पण पाऊस होऊ द्या, 2 मोबाईल आपण घेऊन जाणार आहे. 2 मोबाईल आपण घेऊन जाणार आहे हरिश्चंद्रगडला. तर तिथे खूप मस्त ब्लॉग शूट करणार आहे. 1 नाही 2 पार्टमध्ये करणार आहे, कारण की 1 पार्टमध्ये नाही होऊ शकत. कमीत कमी 10-10 मिनिटाचे 2 व्हिडिओ तरी झालेच पाहिजे. तर तुम्हाला नक्कीच माझा ब्लॉग आवडला असेल तर निघू आपण आता घराकडे. बाय बाय.